नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. जर तुम्ही आज पहिल्यांदा आपल्या YouTube चॅनलवर आलेले असाल, तर तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. तुम्हाला माहिती आहे का सर्दी कमी येण्यासाठी काय खावे? व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. सर्दी वारंवार टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो ते मजबूत ठेवणारा आहार खूप महत्वाचा आहे. आहारामधून व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, झिंक, प्रथिने व अँटीऑक्सिडंट्स मिळाल्यास सर्दी कमी होते. व्हिटॅमिन सी आपण कशातून मिळते ते बघू. व्हिटॅमिन सी युक्त फळे म्हणजे कोणती आहेत? तर संत्रे, मोसंबी, लिंबू, डाळिंब, पेरू, स्ट्रॉबेरी हे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि सर्दीपासून बचाव करतात. दुसरे आहे भाज्या, ज्याला आपण भाज्या किंवा रंगीत भाज्या आपण म्हणू, ज्याच्यामध्ये पालक आहे, मेथी आहे, ब्रोकली आहे, गाजर, बीट, ढोबळी मिरची हे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स देतात. प्रथिन ज्याला आपण प्रोटीन्स म्हणू, प्रथिनयुक्त पदार्थ डाळी, हरभरा, मूग, राजमा, अंडी. तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत असाल तर अंडी, मासे आणि चिकन शरीराची तंदुरुस्ती व रोगांशी लढण्याची ताकद वाढवतात. चौथा आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, ज्याच्यामध्ये दूध, दही, ताक, पनीर. दहीमधील प्रोबायोटिक्समुळे प्रतिकार शक्ती वाढते. त्याच्यानंतर आहे सुका मेवा आणि बिया, बदाम, अक्रोड, काजू, खजूर, सूर्यफूलच्या बिया, भोपळ्याच्या बिया, जवस, झिंक आणि ओमेगा 3 मिळते. त्याच्यानंतर हळद, आलं, लसूण, तुळसी हे रोजच्या स्वयंपाकात वापरावे. हे नैसर्गिक अँटीबायोटिक सारखे काम करतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे पुरेसे पाणी, जे आजकाल जे फ्री मध्ये ती गोष्ट आपण पित नाहीये. पुरेसे पाणी व गरम सूप. शरीर हायड्रेट राहिलं की सर्दी कमी होते, कमी त्रास देते. आता कोणते पदार्थ टाळावेत? सगळ्यात महत्वाचं थंड पाणी प्यायचं नाही, आईस्क्रीम खायचं नाही, थंड कोणत्याही प्रकारचे पेय घ्यायचे नाहीत. तळलेले जास्त तळलेले किंवा वडा पाव वगैरे असे जंक फूड घ्यायचे नाहीयेत. त्याच्यानंतर पिझ्झा बर्गर खायचा नाहीये. जास्त गोड पदार्थ ज्याच्यामध्ये जिलेबी वगैरे, गुलाबजामुन असे पाकातले पदार्थ तर घ्यायचे नाहीयेत, ज्याच्यामध्ये साखर जास्त असते, कारण याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते. इतर गोष्टी सकाळी 15 मिनिटं सूर्यप्रकाशात बसणं गरजेचं आहे, सूर्यप्रकाशात वावरणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं. पुरेशी झोप खूप महत्वाची आहे आणि थोडासा व्यायाम आणि वेळोवेळी कोमट पाण्याने गुळण्या करणे. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणींना शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.